राज्याच्या बहुतेक भागामध्ये थंडीचा कडाका वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज पहाटेपासून मुंबईवर धुक्याची चादर आहे आणि मुंबईचं किमान तापमान हे 19 अंश आहे। रात्रीसह पहाटेच्या वातावरणातला गारवा हा कायम आहे। गुलाबी थंडीसह मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागतोय। पुण्यामध्ये दाट धुक्याचा विमान उड्डाणांना फटका बसलाय। शनिवारी पुणे शहरावर दाट धुक्याची चादर होती, त्यामुळे तब्बल 22 विमानांची उड्डाणं उशिरानं झाली, तर अर्धा ते 3 तासांपर्यंत विमान उड्डाणांना उशीर झाला, त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला। निफाडच्या तापमानात सुधारणा झाली आहे। निफाडचा पारा 11.6 अंश सेल्सिअसवर गेला आणि तापमानात वाढ झाल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळतोय। गेले काही दिवस निफाडमध्ये कडाक्याची थंडी पडत होती। रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांनी सध्या गर्दी करायला सुरुवात केली आहे। शनिवार रविवार वीकेंडला रायगडमधल्या अलिबाग, मुरुड, काशी, दिवेआगारचे किनारे फुलून गेलेत। मुंबई पुण्यासह राज्याच्या अनेक भागातून आलेले पर्यटक इथल्या निसर्ग सौंदर्याबरोबर खास कोकणी जेवणाचा आस्वाद घेतात। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे, तर ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येईल। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। कल्याण आणि ठाकोली दरम्यान नवीन पत्री पुलाचा तिसरा गर्डर टाकण्यासाठी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्यरात्रीनंतर 2 ते सोमवारी पहाटे 5:30 वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे। राज्यभरातल्या 1800 म्हाडा कर्मचाऱ्यांचा विम्याचा लाभ त्यांना मिळणार आहे आणि म्हाडा प्राधिकरणानं सर्व कर्मचाऱ्यांचं वेतन युनियन बँकेत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान म्हाडाच्या कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला तर कुटुंबियांना 1 कोटी मिळणार आहे, तर नैसर्गिक मृत्यू झाला तर 10 लाख बँकेकडून मिळणार आहे। महावितरणनं ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे। या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग 3 वेळा ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल भरणारे पात्र ठरणार आहेत। लकी ड्रॉद्वारे ग्राहकांना स्मार्टफोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसं मिळणार आहेत। उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे। मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबाद या 4 शहरातून रोज विमानसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे। 12 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ही सेवा भाविकांना उपलब्ध होणार आहे। देशभरातल्या वनक्षेत्रामध्ये वाढ झाल्याचं समाधानकारक चित्र समोर आलंय आणि विशेष म्हणजे वनक्षेत्रात वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागलाय। केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतीय राज्य वन अहवाल 2023 सादर केलाय। नवी मुंबईत सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी शेवटचे 5 दिवस उरलेले। सिडकोच्या 26,000 घरांच्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत 1,18,000 ग्राहकांनी घरांसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यामुळे उर्वरित दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अर्ज नोंदणी होणार असल्याचा विश्वास सिडकोनं व्यक्त केलाय। मनमाडच्या गुरुद्वारामध्ये गुरु गोविंद सिंग यांच्या 358व्या जयंतीनिमित्तानं प्रकाश पर्व साजरा केला जातो। यासाठी गुरुद्वारावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे आणि या रोषणाईमुळे गुरुद्वारा उजळल्याचं पाहायला मिळतं। जागतिक संस्थेच्या मुख्यालयामध्ये मेडिटेशन फॉर ग्लोबल पीस अँड हार्मोनी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जागतिक ध्यान दिनाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमामध्ये संयुक्त राष्ट्रांचे राजदूत, अधिकारी, कर्मचारी यासह भारतीय, अमेरिकेतले नागरिक सहभागी झाले। नवी मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छ नवी मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। या मॅरेथॉनमध्ये स्वच्छतेचा संदेश देण्यात आला, तसंच 5,000पेक्षा अधिक नवी मुंबईकरांसह मनपा आयुक्तांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। दिल्लीमध्ये 21 फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि त्याच्या उद्घाटन कार्यक्रमाचं निमंत्रण हे पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारल्याची माहिती आहे। संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे। शरद पवार आज भीमथडी यात्रेला भेट देणार आहेत आणि पुण्यामधल्या पुणे कृषी महाविद्यालयाच्या सिंचन नगर इथं 18वी भीमथडी यात्रा भरली आहे। या यात्रेमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण कला संस्कृतीचं दर्शन घडतं। या यात्रेतून ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहनही मिळतं।
खासदार चंद्रकांत हंडोरे आज परभणी दौऱ्यावर जाणार आहेत। दुपारी 12 वाजता ते परभणीमध्ये दाखल होणार आहेत। पहिल्यांदा ते सरकारी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर हंडोरे भेट घेणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। वाल्मिक कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कंपनीत संचालक आहे असा आरोप अंजली दमानी यांनी केला। या संदर्भात अंजली दमानी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केलाय। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी परभणीला भेट देणार आहेत। सोमवारी 23 डिसेंबरला राहुल गांधी परभणीत येणार आहेत। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि विजय वडेट्टीवार देखील परभणीमध्ये राहुल गांधी यांच्या बरोबर उपस्थित असतील। नागपूर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलंय। विधिमंडळाचं पुढचं अधिवेशन 3 मार्चपासून पार पडणार आहे। नव्या सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्चपासून होणार आहे। एक राज्य एक गणवेश योजनेमध्ये बदल करण्यात आलाय। आता विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्याची जबाबदारी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आहे। माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची महत्त्वाकांक्षी योजना फसल्यानं आता यामध्ये बदल करण्यात आले आहेत। खासदार विशाल पाटील यांनी अलमट्टी धरणाची उंचीबाबत थेट जल आयोगाला पत्र पाठवलं। अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगलीमध्ये पुराचा धोका वाढण्याची शक्यता आहे। अगोदर पुरासंदर्भात उपाययोजना करा आणि त्यानंतर उंची वाढवण्याची परवानगी द्या अशी मागणी विशाल पाटील यांनी जल आयोगाकडे केली आहे। बीड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातल्या बोगस पीक विमा प्रकरणात विधानसभेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला। बोगस पीक विम्याच्या पॅटर्नला पंतप्रधान पीक विम्याचा परळी पॅटर्न असं नाव देत आमदार धस यांनी माहिती सरकारच्या कार्यकाळातल्या कृषी मंत्र्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली। पीक विमा घोटाळ्याची एसआयटीकडून चौकशी करण्याची मागणी शिवसेना युबीटीचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत केली। भाजप आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याच्या अनुषंगानं गंभीर आरोप केले। या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे। गोंदिया पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 103 दुचाकी चालकांवर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून जवळपास 2,50,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। पोलिसांनी गोंदिया शहरामध्ये विनापरवाना वाहन चालवणाऱ्या तसंच वाहनाचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई केली आहे। मनमाडमध्ये घरफोडी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे। गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांच्या परिसरामध्ये त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन सुरू करून टोळी गजाआड करण्यात आली। त्यांच्याकडून पोलिसांनी एका गावठी कट्ट्यासह लाखोंचा ऐवज जप्त केला। ठाण्यातल्या शहापूरमध्ये एका ज्वेलर्सच्या मालकावर गोळीबार झाला। या घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय, त्यामुळे जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत।